बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते चिंतेमध्ये भर टाकणारी. वाढतं तापमान यामुळे सर्वसामान्यांची एकीकडे होरपळ होत असतानाच आता राज्यावर नवं वादळ घोंगावतंय. आगामी काळातील एल निनोचं संकट मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे. यंदा कमी पावसाचा अंदाज असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा आणि पुढचा उन्हाळा दोन्ही अतिशय कठीण आणि खडतर ठरतील अशी शक्यता आहे. आधीच दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भासाठी ही परिस्थिती म्हणजे दुष्काळामध्ये 13वा महिना अशी ठरण्याचा अंदाज आहे. सरासरीच्या 88% पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे पाऊस ओढ देणार हे निश्चित आहे. संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. खरीप हंगामापूर्वी तयारीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद केली. यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे. जे काही लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं तेच 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे. बघा, अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो. यंदा दुष्काळाचं सावट असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे नेमकं काय होऊ शकतं जाणून घेऊया. सरासरीच्या 88% पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. तर पावसाच्या 2 दिवसांमध्ये अंतर येण्याची शक्यता आहे. एल निनोचा परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असेल. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये एल निनोची तीव्रता ही अधिक असेल. उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात एल निनोची तीव्रता अधिक असणार आहे. तर एकाच जिल्ह्यात काही भागात पाऊस तर काही भाग हा कोरडा असू शकतो. तर यंदा पावसाची स्थिती कशी असू शकते त्यावरही एक नजर टाकूया. जूनमध्ये जुलैपेक्षा कमी, किंवा जूनपेक्षा जुलैमध्ये कमी, जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये कमी आणि ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये कमी असा उतरत्या क्रमाने पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. त्यामुळे 30 जूनच्या आधी 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणारच हे आता निश्चित झालंय. कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातलंही एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे एक. दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. तर पाऊस सरासरीच्या कमी पडणार असल्यानं शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन ज्येष्ठ पर्यावरण आणि जलतज्ञ डॉक्टर सुभाष टाले यांनी केलं.
पण जो काही पाऊस आपल्याला मिळेल आणि जेव्हा जेव्हा मिळेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य ती रानबांधणी आपल्या शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. मूलस्थानी जलसंधारणाचे सगळे उपाय आपल्याला करावे लागेल. आता ज्या शेतकऱ्यांची शेती सपाट असेल आणि शेतात कास्तकारी झाली असेल तर त्यांनी जेव्हा पाऊस येणार असं जेव्हा वातावरण होणार तर त्याच्या आधी सरळ नागर लावायचा ट्रॅक्टरला आणि 20 मीटर बा 20 मीटरवर आडवे उभे जर काढून टाकायची चौकोनी वाफे, की जेणेकरून एक चांगल्या प्रकारे पाणी शेतामध्ये मिळेल. म्हणजे पहिलाच पाऊस जास्त प्रमाणामध्ये शेतामध्ये जिरेल. त्याचप्रमाणे एकतर्फी उताराच्या ज्यांचं शेत असेल त्या शेतकऱ्यांनी उताराला आडवे सर काढून टाकायचे आणि पेरणी उताराला आडवीच करायची. नंतर कंटूरवर पेरणी करता आली तर फार चांगलं, कारण याचे फायदे फार मोठे आहेत. आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या गोटातनं. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय